मंत्री गुलाबराव पाटलांच्या मुलाचे बॅनर पाहायला मिळतात। प्रताप पाटील यांचे भावी आमदार म्हणून बॅनर लावण्यात आले। राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले। जळगावमध्ये मंत्री गुलाबराव पाटील यांचे चिरंजीव प्रताप पाटील यांचे भावी आमदार म्हणून बॅनर लागले असून प्रताप पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त कार्यकर्त्यांकडून भावी आमदार असा उल्लेख करत ठिकठिकाणी बॅनर लावण्यात आले। एकीकडे विधान परिषदेच्या उमेदवारीसाठी प्रताप पाटील यांच्या नावाची राजकीय वर्तुळात चर्चा असतानाच भावी आमदार म्हणून कार्यकर्त्यांकडून लावण्यात आलेल्या बॅनरची मात्र सर्वत्र चर्चा रंगली आहे। याचाच आढावा घेतलाय लोकशाहीचे प्रतिनिधी सुमित देशमुख यांनी। विधान परिषदेच्या निवडणुकीसंदर्भात संपूर्ण राज्यामध्ये राजकीय वर्तुळात चर्चा रंगू लागली आहे। पक्षांतर्गत रस्सीखेच देखील पाहायला मिळत आहेत। जळगाव जिल्ह्याचा जर विचार केला तर जळगाव जिल्ह्यामध्ये आतापर्यंत भाजपचाच उमेदवार हा विधान परिषदेमध्ये निवडणूक लढवायचा आणि तो विजयी देखील व्हायचा। पण दुसरीकडे जर बघितलं तर जळगाव जिल्ह्यामध्ये मंत्री गुलाबराव पाटील हे शिवसेना शिंदे गटाचे नेते असून या ठिकाणी जळगाव जिल्ह्याचे ते पालकमंत्री आहेत आणि त्यांचे ज्येष्ठ चिरंजीव प्रतापराव पाटील यांचा वाढदिवस या ठिकाणी आहे आणि या वाढदिवसाच्या निमित्ताने त्यांच्या मित्रपरिवाराने एक आमचा दादा भावी आमदार अशा आशयाचे बॅनर लावून अनोख्या पद्धतीच्या वाढदिवसाच्या या ठिकाणी शुभेच्छा दिल्या आहेत। आतापर्यंत भाजपचा हा उमेदवारी किल्ला असला, भाजपचा जरी हा किल्ला असला तर भाजपचा उमेदवार या ठिकाणी विधान परिषदेमध्ये निवडून यायचा। मात्र या विधान परिषदेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना शिंदे गटाचे जे नेते आहेत गुलाबराव पाटील यांचे ज्येष्ठ चिरंजीव प्रतापराव पाटील यांच्या नावाची मोठी चर्चा रंगू लागली आहे आणि त्या आशयाचे बॅनर देखील जळगाव जिल्ह्यासह जळगाव शहरात व पारधी गावात मतदारसंघामध्ये मोठ्या प्रमाणात लागल्याचं पाहायला मिळत आहे। एकीकडे भाजपचा हा बालेकिल्ला विधान परिषदेचा म्हटला जायचा, दुसरीकडे शिवसेना शिंदे गटाचे जे नेते आहेत गुलाबराव पाटील यांचे चिरंजीव प्रतापराव पाटील यांच्या नावाची चर्चा वाढत असल्याने राजकीय वर्तुळात मोठ्या प्रमाणात चर्चा असल्याने भाजप आणि शिवसेनामध्ये आता रस्सीखेच होत असल्याचं चित्र या ठिकाणी पाहायला मिळत आहे। सुमित देशमुख, लोकशाही मराठी, जळगाव। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।